खबर वही जो सच को दिखाएं। उपोषणकर्त्या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर, मृत्यूशी झुंज सुरू। सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथील शेतकरी अशोकराव गलांडे हे 2 जुलैपासून कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषणावर आहेत। आज उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे। डॉक्टरांच्या अधिकृत तपासणीनुसार त्यांचे तब्बल 30 किलो वजन घटले असून रक्तदाबही वाढलेला आहे। मात्र 5 दिवस उलटूनही एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिलेली नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याची दखल प्रशासन कधी घेणार, हा प्रश्न आता सर्वसामान्य शेतकरी विचारत आहेत। पहा उपोषणकर्त्या शेतकऱ्याची संपूर्ण। किती दिवसापासून तुम्ही उपोषणाला बसले? 2 तारखेपासून आज 5वा दिवस आहे। तुमची काय प्रमुख मागणी आहे? सरसकट कर्जमाफी दिलेल्या आश्वासनात जे 30 तारीख दिली होती त्या 30 तारखेपर्यंत सरसकट कर्जमाफी व्हावी, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा त्यांना इशारा दिला। पण माझी सरकारने कोणत्याच प्रकारे दखल न घेतल्यामुळे मला ही वेळ आली। या ठिकाणी कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याने वगैरे आतापर्यंत भेटली नाही ना, अजून कोणतेच नाही आले। प्रॉपर लेवलचे जे सचिवपासून जे पटवाडी आहे, तहसीलदार आहे, कलेक्टर असे कोणत्याही प्रकारे कोणीच अजूनपर्यंत माझ्याकडे लक्ष दिलेलं नाही। अशक्तपणा आणि असा चक्कर विक्कर आल्यासारखा। सलाईनसाठी आग्रह केला होता का तुम्हाला सलाईन लावावं लागते, नाही तर तुमची प्रकृती जास्तच हे होईल म्हणून। पण मी सांगितलं मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी सलाईन लावणार नाही। तर माझ्या बेटीसाठी अधिकारी तहसील लेवलवर तर यायलाच पाहिजे। त्यातल्या त्यात मुख्यतः माझ्या बेटीसाठी इव्हन म्हणजे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी यावं आणि माझी समस्या दूर करावी। मग आता शेतकऱ्यासाठी जर माझा एक जीव जरी जात असेल तरी मला काही खंत नाही। शेतकऱ्यांना काय सांगा? माझे सर्व शेतकऱ्यांना असे आव्हान आहे की हे लढाई ही आपली शेतकऱ्यांची आहे, तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी इथं हजर येऊन या मागणीसाठी समर्थन करावे अशी माझी त्यांना आग्रह आहे। आमचा सर्वांचा पाठिंबा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आमचा पूर्ण अशोक काकांना आमचा पाठिंबा आहे। आम्ही 2 तारखेपासून पाठपुरावा करून राहिलो आहे। प्रशासकीय आम्ही अपेक्षा करून राहिलो एक तर पालकमंत्री तहसीलदार मॅडम यांनी ताबडतोब येऊन या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे, त्यांची प्रकृती बघायला पाहिजे, समोरची कारवाई चालू करायला पाहिजे। प्रकृती हलवलेली आहे आणि अजूनही शासनाचा कोणताही गाव लेवलवर सुद्धा कोणताही त्याच्या अधिकारी आलेला नाही आहे। ग्रामसेवक नाही, पटवारी नाही, तहसीलदार नाही, कोणीच नाही आहे। बळीराजा म्हटलं तर शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतरच शासनाला जाग येईल का? एप्रिलमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा। फक्त हे बोलण्यामध्येच आहे की काय कर्तृत्वामध्ये उतरवायला पाहिजे, दिलेला शब्द पाळायला पाहिजे। हीच आमची एक इच्छा आहे की बा ते काका भाऊ बसलेले आहे, यांच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे। अधिकारी कोणी येऊन येत नाही। वास्तविक पाहता कलेक्टर आणि तहसीलदारांनी या स्थानिक लेवलवर यायला पाहिजे, परंतु अधिकाऱ्याची मानसिकता काही दिसत। नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज सेलूला आपले प्रेम असेच कायम ठेवा। आमचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।